छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. मराठा आंदोलक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ पुरावा पोलिसांकडे सादर करण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. तर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बदनामीचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा देत तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सर्व शिवशंभू भक्तांना जय शिवराय. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करून त्यांचा खोटा इतिहास एका कार्यक्रमामध्ये सांगितल्याबद्दल आज सोलापूर येथे फौजदार चौडीचे पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब यांना मी तिथं निवेदन दिलं. ज्या जैन मुनींनी छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा. संपूर्ण पुरावे व्हिडिओ आम्ही रावसाहेब यांना तिथं दिलं. यावेळी रावसाहेब यांनी आम्हाला उद्या या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये हे हिंदुत्ववादी सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श, आमचे दैवत आहे असं वारंवार तुम्ही वक्तव्य करतात. पण आज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्या विरोधात एक जैन मुनी चुकीचं वक्तव्य करतो आणि त्या विरोधात गुन्हा दाखल होण्यास विलंब होतो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. जैन समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे. जैन मुनी असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई अशा महापुरुषांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य केलं तर कदापित आम्ही सहन करणार नाही. या महाराष्ट्रात सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा येथील राज्यकर्ते शांत बसले आहेत. एका कार्यक्रमामध्ये हा जैन मुनी शिवाचा मुलगा संभाजीचे डोळे काढले, तुकडे केले आणि कुत्र्याला खाऊ घातले. त्यानंतर तारादेवी जैन समाजात जन्म घेतल्याने औरंगजेबाशी लढले असं खोट इतिहास सांगून चुकीचं वक्तव्य जे त्यांनी केलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. ज्या हंबीरराव मोहितेंची कन्या छत्रपती राजाराम यांची धर्मपत्नी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या विरोधात या स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक वर्ष लढले. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी स्वतःच रक्त सांडलं, अशा महापुरुषाच्या विरोधात जर असे जैन मुनी जर चुकीचं वक्तव्य करत असतील आणि यांच्यावर जर गुन्हे दाखल होत नसतील तर ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. अशा जैन मुनीला इतिहास अभ्यासाकडे जाऊन या महापुरुषांचा अभ्यास करण्याची वेळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तमाम शिवशंभू भक्तांची इच्छा आहे या जैन मुनीवर गुन्हा दाखल करून तुरुंगात याला घालण्यात यावे, जेणेकरून यापुढे महापुरुषाच्या विरोधात कुणाची धाडस होणार नाही चुकीचं वक्तव्य करण्याचं. उद्या पोलीस निरीक्षक महादेवराव साहेब
हे जैन मुनीवर गुन्हा दाखल करतील असं शिवशंभू भक्तांना विश्वास आहे. एवढी घटना होऊन सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसतील तर शिवशंभू भक्त संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून त्या विरोधात आंदोलन करेल.